आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. लक्षात घ्या आज सुबोध सर आहेत, स्वतःहून अवी दादा देखील आहेत, दोन नामांकित अंपायर तुषार मांढरे सर आहेत. सो जे काही डिसिजन असतील ते अंपायरच्या हातामध्ये असेल. सो इंटरफेअर कुठलीही कमिटी, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कमिटी कुठल्याही डिसिजन मध्ये इंटरफेअर करणार नाहीये. या गोष्टीकडे लक्ष द्या. मी विनंती करेल सर्वांनी बसून घ्या. आमचे संस्थापक या पण सर्वांनी बसून घ्या. आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळतोय. सो प्रत्येकाला माहिती असेल की शॉर्ट्स कंपल्सरी असतात, म्हणजे हाफ पॅन्ट जी आहे ती कंपल्सरी असते. आणि अशा वेळी तुम्ही फुल पॅन्ट घालून जर खेळता तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल 2 धाबांसाठी. लक्षात घ्या शॉर्ट पॅन्ट्स मध्येच तुम्ही खेळायचं. सर्व नियमांचं पालन करून आपण खेळायचंय. इस कलर नॉट मैटर, कलर कौन सा भी चलेगा. नक्की कलरफुल में अजून मजा येईल. मॅचच्या दिशेने जाऊयात. आज सर्वात पहिल्यांदा दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आपण या. शाहूवाडी ना, हां टायमिंग लावूया. आज टॉस जिंकला. आजच्या दिवसातील पहिला टॉस शाहूवाडी 11 या टीमनं. They won the toss, elected to bat first, elected to field first. सर टी शर्ट तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं या 12th मॅन 12वे खेळाडू आपण या कंपल्सरी. संपूर्ण टी शर्ट तुम्ही पाहताय स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अधनी अंकुश बाबा कदम साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण टी शर्ट किट या स्पर्धेला तुम्ही पाहताय. मॅच अगदी सुरुवात होतीये. अप्रतिम मॅच. पूर्ण बॅनर तुम्ही पाहताय. जे सर्व 10 संघ आहेत, संघ मालक आहेत, त्यांचे बॅनर सध्या अंकुश बाबा कदम साहेब असतील, सूर्यकांत कचरे साहेब असतील, शीतलताई कचरे मॅडम असतील, त्याचबरोबर आमचे हे पहा संपूर्ण बॅनर सध्या स्क्रीनवरती दाखवले जातात ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केले ते. त्याचबरोबर आमचे विनोद कदम साहेब, विनोदजी पोखरकर साहेब, त्याचबरोबर
सुरेशजी सफकार साहेब आणि त्याचबरोबर पंकजदादा वाटकर हे संपूर्ण बॅनर्स तुम्ही स्क्रीनवरती पाहता. सर्व 10 संघ मालकांचे बॅनर्स अगदी यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहता. शोभा आले या स्पर्धेला आणि ओमसा एमटीसीच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा. दोन्ही टीमचे लोगो आता बाजूला आलेत. अगदी जी आमची स्कोरल पट्टी आहे त्याच्या बाजूला दोन्ही टीमचे लोगो सध्या पाहता. डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला हा देखील लोगो तुम्ही स्क्रीनवरती पाहता. मोठा सेटअप. ही मॅच सध्या टीमचे एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील या देखील गोष्टीची नोंद घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत आम्ही. यानंतरची मॅच पाटण वॉरियर्स म्हणजे आरबी 11 विपक्ष 32 शिराळा. अगदी आम्ही अंपायर्सला देखील सांगू इच्छितोय कंपल्सरी 2 खेळाडू हे आतमध्ये जरूर असणार. येस सर. येस येस. गोपीदादा प्रतिष्ठान टीम. येस येस. टायमिंग येस. 3 ओव्हर साठी फक्त 15 मिनिटं दिली जाणार आहेत. जी बाउंड्री सरळ आहे तिथे पट्टी आहे. सो ऑफ साइडला जी पट्टी आहे ती बाउंड्री आहे लक्षात घ्या. आणि लेग साइडला आहे ती रस्सी आहे. रस्सी आम्ही ठेवलेली आहे. सो तिथे तुम्हाला क्लिअर दिसू शकतं. नेक्स्ट टीम तयार राहायचंय पाटण वॉरियर्स आरबी 11 आणि 32 शिराळा. दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस केला जाईल. मॅच कडे जाऊयात. अक्षय सलते बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झाला. अनिल जाधव गोपी दादा प्रतिष्ठान या टीम कडून. आणि दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी मात्र शाहूवाडी 11 या टीम कडून दाखल झाला प्रदीप दळवी. मॅचला होते सुरुवात. अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल. स्कोरर आहे रेडी आणि स्कोरर करे अंपायरला इशारा ग्रीन सिग्नल. सो लेट्स स्टार्ट मॅच. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2024 आणखीन एक स्वप्न पूर्ण. पहिला चेंडू अप्रतिम टाकलाय गुडलेन स्पॉट वरती. अनिल जाधव पाटण टेनिस क्रिकेटचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं. दुसऱ्या साइडला शाहूवाडी 11 ची रफ्तार मैदानामध्ये रबर बॉलचा किंग गोलंदाजाचा जो पहिल्या ओव्हर मध्ये निघाला. दुसरा चेंडू यावी मात्र अगदी बॅटीची टॉप एज. डिक्लेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी. धाव संख्या 1. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 षटकांची मॅच. आणखीन एक अचिव्हमेंट पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने पकडली आहे. ओहो यावेळी सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. मैदानामध्ये थोडंसं पाणी साठले. डबके आहेत पाण्याचे आणि त्या धबक्यातून चेंडू ट्रॅव्हल होणार नाही आज. हवाई सफर ग्राउंड डाऊन टू ग्राउंड असे फटके आज जरूर दिसतील. मात्र जे हवेतून फटके असतील त्यांचा प्रवास सहज असेल सोपा असेल. आणि हे डबके पाणी चेंडूला अडवणार आजच्या दिवसामध्ये. एक धाव आरामामध्ये कंप्लीट केली. स्ट्राईक वरती अक्षय सलतेला तुम्ही पाहू शकता. गोपीदादा प्रतिष्ठान या टीम कडून खेळत असताना दोन्ही बॅटर कारण की टॉस शाहूवाडी 11 न जिंकला आज. पहिल्या मॅच मध्ये आपण सध्या आहोत. ओहो चांगला चेंडू डिक्लेअर मध्ये एक धाव जातीये. बॅटची लिडिंग एज होती. आवाज आला होता कानापर्यंत. काय गोलंदाजी प्रदीप दळवीची राहिली. प्रदीप दळवी चांगला चेंडू पहा थोडा बाहेर ठेवला. टर्न भेटलाय थोडासा यार. अप्रतिम चेंडू.
थोडा टर्न भेटलाय, आणखीन एक चेंडू त्याच पद्धतीने टाकलं. मला असं वाटलं मागच्या चेंडूचा रिप्ले टेलिकास्ट दाखवला की काय, पण पुढे बघितलं तर हा चेंडू ऑब्विसली टाकलाय समोरून आणि चांगली गोलंदाजी प्रदीप दलवीची. येस, हा एकच आहे जो शिळ्या भाकरीवरती प्रामाणिक राहतो. जाऊया मॅचच्या दिशेनं. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला. आणखीन एक डिक्लेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना थोडासा बाहेर येतोय, जिथे 2 धावा मात्र जरी कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी, मी म्हणेल इकॉनॉमिकल गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पाटण 11 अर्थातच गोपीदादा प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. प्रदीप दळवीचं कौतुक करेल मी. प्रदीप दळवीनं जी गोलंदाजी आज टाकली आहे, शाहूवाडी 11 ची टीम तुम्ही पहा. विकास शिर्के कॅप्टन आहे, सूरज पाटील, संदीप प्रशांत पाटील, भगवान कांबळे खेळताना दिसेल, सुमित घराळे खेळताना दिसेल, प्रदीप दळवी, किरण वारंग खेळताना दिसेल, किरण कांबळे असेल, भरत कांबळे, अजय पाटील, स्वप्नील शिर्के, सुनील येळवे खेळताना दिसेल, संदीप धामनकर, कैलास पाटील आणि अक्षय कदम. ही संपूर्ण शाहूवाडी 11 ची टीम आहे जी स्क्वॉड आता दाखवली. अप्रतिम. ओमसा एमटीसी, अक्षय शेठ म्हात्रे, काय क्रिएटिव्ह आहे अक्षय. गोलंदाजीसाठी सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये स्वप्नील शिर्के सध्या मैदानामध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2. त्याच्या समोर अनिल जाधव, बाहुबली या टीमचा. पहिला चेंडू लिडिंग एज यावेळी मात्र बॅटर गॉन होतोय. आवाज खनखन आला कानापर्यंत आणि तदनंतर बॅटरला जावं लागलं. अनिल जाधव, पाटण 11 अर्थातच गोपीदादा प्रतिष्ठान या टीमचा बाहुबली निघाला माघारी. स्वप्नील शिर्केनं त्याला मात्र रस्ता दाखवला बाहेरचा. कॉट बिहाइंड दी विकेट. संदीपनं पकडले ही कॅच. संदीप वलांगडे अप्रतिम कॅच, विकेट कीपर आहे संदीप आजच्या दिवसामध्ये. आणि अनिल जाधवची विकेट त्यानं मात्र पकडली आहे, त्याला पाठवले माघारी. रिप्ले टेलिकास्ट. लीडिंग एज आणि वड कॅच. संदीप बनवली ही कॅच. 2 हात मध्ये टाकले पण एका हातात चेंडू चिपकलाय आणि आफ्टर दॅन बॅटर गॉन ना. जावं लागलं बॅटरला. एक मोठा धक्का भेटलाय गोपीदादा प्रतिष्ठान या टीमला. यानंतर लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस असेल. आरवी 11 पाटण वॉरियर्स तयार राहा आणि 32 शिराळा त्यांच्या सोबत. कॅप्टन आपण येऊन थांबायचंय. उमेश आलाय बॅटिंग साठी. उमेश यावेळी डिक्लेअर मध्ये पुन्हा एक धाव. 22 अगदी स्वरूपामध्ये ही धाव मात्र जाते डिक्लेअर मध्ये. उमेश कोळेकर पाटण 11 चा आणखीन एक खेळाडू, दमदार खेळाडू. यावेळी सुरेख फटका उमेशच्या बॅट मधून बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला अगदी आहे तिथे बॅटर आणि गॉन होतोय कॅच आउटच्या स्वरूपामध्ये. उमेश कोळेकर जो मात्र या मॅच मध्ये शांत राहिला. मोठा धक्का बसलाय खऱ्या अर्थानं गोपीदादा प्रतिष्ठान या टीमला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहता ओमसा एमटीसीच्या माध्यमातून. चेंडू अगदी बॅटवरती आला नव्हता, अगदी बॉटमला लागला. उमेशला माहिती पडलं होतं खेळाडू तयार आहे तिथे आणि अलगद कॅच पकडली आहे जी मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला आणि उमेश कोळेकरला देखील माघारी पाठवल्या. स्वप्नील शिर्केनं 2 विकेट आतापर्यंत पटकावलेत आणि दोन्ही महत्वाच्या फलंदाजांना माघारी पाठवले गोपीदादा प्रतिष्ठान या टीमच्या. एक मोठे धक्के आणि धक्क्यावरती दिलाय त्यानं धक्का. अर्जुन कदम आला मैदानामध्ये, कॅप्टन या टीमचा. लेफ्ट हँडेड बॅटर, एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं पाटण 11 चं नाव सातत्याने झळकवलं. तो बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. गोपीदादा प्रतिष्ठान या टीमचा कॅप्टन अर्जुन कदम. जबाबदारी लवकर आली अर्जुनच्या खांद्यावरती, कारण की उमेश कोळेकर तदनंतर अनिल बाहुबली माघारी गेले. एक मोठे धक्के बसल्यानंतर त्याच्यावरती आता जबाबदारी आहे. पहिला चेंडू हो यावेळी पहा अगदी स्टंप लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू खेळत असताना थोडासा बीट झाला मी म्हणेल.
चांगली गोलंदाजी. स्वप्नील शिर्केनं आतापर्यंत धाव दिलेली नाहीये जी आपण पहिली 22च्या स्वरूपामध्ये गेले. एक धाव मात्र 2 विकेट त्यानं पटकावल्या त्या महत्वाच्या. थोडासा बाहेर टाकला चेंडू. खेळाडू वेगानं जाईल जरूर. अगदी पाण्यामधून डबके तुम्ही पाहताय. फेकी तर केली आहे मात्र यावेळी अगदी जीवाच्या आकांतानं मी म्हणेल एक रिक्स घेतली होती 2 धाबेसाठी. या 2 धाबा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहिलं तर समजेल की रिक्स किती जवळून घेतली होती. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली. या एका धावेने संघाची धावसंख्या अगदी पुढे जाते 7 या आकड्यावरती. ओहो बॅटच्या रडामध्ये होता. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. खेळाडू अगदी लांबून येतोय. अगदी लॉंग ऑन वरून पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली आणि आणखीन एक धाव इथे मात्र दिली जाते. 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र जरूर समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल 8 लॉस ऑफ दी 2 विकेट. 8 धावसंख्या. सिंगल डिजिट धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस. प्रोजेक्ट स्कोर 16 सांगतोय फक्त. म्हणजे फक्त 12 चेंडूचा खेळ बाकी आता. यानंतर मॅच आहे पाटण वॉरियर्स RB 11 विपक्ष 32 शिराळा. दोन्ही टीम तयार राहायचंय. पैलवान समीरभाई डिगे साहेब यांची टीम यानंतर खेळेल. सुरेश भाऊ रांजवन आणि शंकरदादा मोहिते साहेब यांची टीम करेल. आज भाऊ खेळताना दिसेल विजय पावले 32 शिराळा या टीम मधून. मात्र पाटण वॉरियर्स RB 11 संपूर्ण स्क्वॉड जर तुम्ही पाहिले दमदार स्क्वॉड आहे. यानंतरच्या बॅचचे देखील मात्र आताच्या मॅच मध्ये पाड जड केल्या. शावडी 11 या टीम न गोलंदाजीसाठी दाखल झालाय अजय पाटील. हे काय होतं. हे मोहे होतं. ही व्हिडिओ सेव्ह झाली आहे आणि होईल व्हायरल. ओहो व्हिडिओ व्हायरल. मॅचच्या दिशेने जाऊयात. ओहो ड्राईव्ह केला सरळ ड्राईव्ह बी शेप मध्ये. अगदी एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. अक्षय सलते दुसऱ्या साईडला अर्जुन कदम. ही दोन्ही जोडी आज एक पार्टनरशिप या दोन्ही जोडीला करावी लागेल. कारण की धावा आल्या नाहीयेत जेवढ्या हव्यात तेवढ्या धावा. कारण की धावा येणं गरजेचं आहे. नितीन पवार आमच्या सोबत जोडलाय जर स्कोररच्या भूमिकेमध्ये. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा मेंबर ऍज अ स्कोरर आमच्या सोबत जोडला गेलाय नितीन. फुल टॉस होता. खेळून काढलाय. खेळाडू आहे. चेंडू पर्यंत पोहोचतोय काका. चेंडू पोहोचतोय. नो बॉल त्यामध्ये येतोय. अर्थातच डिक्लेअर की येस डिक्लेअर आहे. लेट्स सी की काय आहे. थोडीशी शहानिशा करतायत अंपायर. लेट्स सी. येस 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 अंपायर आहे. सो इट्स मॅक्सिमम. आम्ही देखील थांबलो होतो याच डिसिजन साठी कारण की आहे मॅक्सिमम. नो +6. नितीन मॅच इथून धावसंख्या येईल का. कारण की अर्जुन कदम आहे आणि अजूनही अर्जुन असताना धावा येतील. ओहो येणारा चेंडू फ्री हिटचा. मॅच बनवू शकते. अजय पाटील वरती प्रहार केला. नो बॉल वरती षटकार आला. अबायगा माझा अर्क खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव इथे कंप्लीट केली जाते मात्र तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाली आहे. अक्षय सलते आता स्ट्राईक वरती. धावसंख्या चांगली मी म्हणेल 17 धावा. एक आता होप आली असेल. एक आत्मविश्वास आला असेल या षटकारानं. जे चेहरे शांत होते ते आता मात्र अगदी खुश झालेत की आता धावा येतील. आणि या मॅच मध्ये या खेळपट्टीवरती 30-35 धावा देखील खूप आहेत. कारण की रन रेट तुम्हाला ठेवावा लागेल तसा. या देखील सुरेख फटका. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन आहे. खेळाडू चेंडू सटकला हातातून मात्र तोपर्यंत पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. बऱ्याच गोष्टी अवघड असतात. आता प्रोजेक्ट स्कोर 28 सांगतोय. कॅचेस पावसाळी क्रिकेटमध्ये बऱ्याच अवघड. हातातून साबण निष्ठावत असे चेंडू निसटतात. 18 धावा स्कोर कार्डवरती. 3 चेंडू अजूनही बाकी आहे. पाण्यामधून पळावं लागतं. तुम्हाला स्वतःला कंट्रोल करावं लागतं. अर्जुनला पाहत आहे स्ट्राईक वरती. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर आणखीन एक येतोय नो बॉल. त्यामध्ये डिक्लेअर. टोटल आता गोलंदाज थांबेल इथेच. 2 बीमर झालेत. 2 वेस्ट हाईट झालेत.
आणि आता गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज तयार करावा लागेल. येस, नो +1 डिक्लेअर. तब्बल 2 धावा या ओव्हरमध्ये धावा आलेत. या ओव्हरमध्ये बऱ्याच धावा आलेत. इथे एखादा मोठा फटका आला असता ना, धावसंख्या बनली असती, कारण की अर्जुनला देखील तेच हवं होतं. धावसंख्या आता 20 वरती 20. 20 धावसंख्या. तर गोलंदाजीसाठी किरण कांबळेला आता गोलंदाजी कंटिन्यू करण्यासाठी बाहेर आणल्या. की जे 2 बीमर आणल्या, त्यानंतर आपण पाहिलं तर धावा बऱ्याचशा खर्च झाल्या. तिथे तब्बल 12 धावा दिल्या फक्त 3 चेंडू मध्ये. पहा, 2 ओव्हरच्या धावा एकत्र दिल्या गेल्या तिथे. किरण कांबळेला आता आणले मैदानामध्ये. राहिलेले 3 चेंडू मात्र टाकण्यासाठी. समोर अर्जुन कदम कॅप्टन या टीमचा. 5 चेंडू 9 वरती तो खेळतोय. 20 धावा आतापर्यंत ठोकल्या गेल्यात. क्लिअरिटी यार, काय क्लिअरिटी तुम्ही पाहताय. 12 धावा आतापर्यंत खर्च झाले 3 चेंडू मध्ये. राहिलेले 3 चेंडू उर्वरित आता. यावेळी देखील एक्स्ट्रा धाव येते. व्हाईट बॉलचा इशारा. धावा येत आहेत पाटण 11 आताच गोपीदादा प्रतिष्ठान या टीम कडून. या टीमला आता धावा हव्यात. अर्जुनचं एकच काम आहे की आता तोडफोड, कारण की आता रिस्क घेणार आहे तो. कारण की या ज्या धावा आहेत त्या आता मात्र समाधानकारक स्थितीमध्ये जाऊन पोहोचल्यात. ओहो, यावेळी सरळ पायावरती टाकण्याचा प्रयत्न, लेफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता, जिथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव दिली जाते. या एका धावेनं पुन्हा धावसंख्या थोडीशी पुढे जाते. 22 आकड्यावरती. 22 लॉस ऑफ दी 2. 222 सध्या स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. प्रोजेक्टर स्कोर आता 30च्या पुढे जातोय. वाढत चाललाय प्रोजेक्टर स्कोर. त्याच्याकडे यासाठी लक्ष ठेवले कारण की 35 ते 40 ही धावसंख्या आतापर्यंत. पहा, 2 अँगल मध्ये कॅमेरे. सध्या 2 अँगल मध्ये स्क्रीन दाखवली जाते. एका साइडला बॅट्समन, एका साइडला गोलंदाज. ही ओमसा एमटीसी ची कमाल आहे. ओहो ओहो ओहो, यावेळी बॅट स्विंग तर केले. बॅटीची लिडिंग एज हे जो कानापर्यंत आला आवाज. आणि आफ्टर देन बॅटर अक्षय सलते बॅक टू द डकआउट जावं लागेल त्यांना. कॉट बिहाइंड द विकेट, लिडिंग एज. आणि तदनंतर बॅटर गॉन होतो. किरण कांबळे आला, विकेट घेऊन दिले त्याने. दोन्ही टीम पाटण वॉरियर्स आरबी 11 आणि 32 शिराळा कॅप्टन्स तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय आम्ही. आरबी 11 चे कॅप्टन या आणि 32 शिराळा कॅप्टन बोथ आर या. आपण दोघांनी यायचंय. राहुल कदम, पोलार्ड, पाटण 11 या टीमचा सध्या मैदानामध्ये दाखल झाला. बावीस धावा स्कोर कार्ड वरती. बावीस धावा राहुल मैदानामध्ये. ओहो, बॅकफुटला जाऊन शॉट आम पूल आहे खेळाडू मात्र त्याच्या अगदी डोक्याच्या मागे चेंडू जातोय. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. बिगिट करण्याचा प्रयत्न. राहुल कदमने ग्लव्स मागवलेत आता मैदानामध्ये. बॅट हात निसटला त्याचा जो ग्रिप वरून होता. रिप्ले मध्ये तुम्ही पाहता या फटका खेळत असताना हा त्याचा हात सटकला पूर्णपणे आणि फटका एक्झिक्यूट झाला नाहीये. एलिव्हेशन त्याला भेटलं नव्हतं. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि आफ्टर 10 धाव संख्या 23. चला स्पीडअप घ्या प्लीज. तेवीस धावा आहेत. चला थोडासा स्पीडअप घेऊयात. विकास शिर्के कॅप्टन या टीमचा. चला स्पीडअप घ्या प्लीज. तेवीस धावा 23. थोडासा स्पीडअप घ्यायचा प्लीज. चला थोडस आपण घाई करूया या मॅच साठी. आज
10 मॅचेस खेळवायचे बॉस. 23 धावा. पहिला चेंडू यावे मात्र खेळून काढलाय सर बॅटने. जरूर आहे खेळाडू अगदी का कॉर्नर रिजन मधून फेकी केली जाते. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. धावसंख्या आता मात्र 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अर्जुन कदम आहे अजूनही मैदानामध्ये. चेंडू 5 बाकी आहे. अर्जुन अकेला कापी आहे. मॅच त्याला या मॅच मध्ये स्ट्राईक तो स्वतःजवळ ठेवतोय. 5 चेंडू त्याला स्वतःजवळ ठेवायचे, खेळून घ्यायचे. आरबी 11 तयार राहील यानंतरच्या मॅच साठी. ओहो सुरेख फटका. क्रॉस बॅटेड जाग्यावरून स्टँड अँड डिलिव्हर. हे आहे अर्जुन कदमची स्टाईल. हे कॉपी बुक स्टाईल. अगदी सरळ बॅटेने क्रॉस थोडासा झाला आणि स्टँड अँड डिलिव्हर म्हणजे जाग्यावरून फटका त्यानं खेचून काढला. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स या. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. हा फटका तुम्ही पहा काय खेचलाय फटका. 7 चेंडू 15 त्यानं ठोकल्यात. अप्रतिम फटका. गरज होती. धावसंख्या 30 आली आता नितीन. हो यावेळी देखील चांगला चेंडू हाताळला कारण की बॅटीची टॉप एज डिक्लेअर मध्ये जातोय एका धावेसाठी. आता उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. एक षटकार तर आला. 8 चेंडू 16 ठोकल्यात अर्जुन कदमने आतापर्यंत. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. 32 शिळा या टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत आलेले आहेत. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी. पुन्हा डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. कमबॅक केलाय विकास शिर्केनं. दोन्ही कॅप्टन एकमेकांसोबत खेळतायत. लक्षात घ्या शाहूवाडी टीमचा कॅप्टन एका साईडला गोलंदाजी करतोय तर गोपीदादा प्रतिष्ठान पाटण 11चा कॅप्टन दुसऱ्या साईडला बॅटिंग करतोय. दोन्ही अनुभवी खेळाडू एकमेकांसमोर आल्यानंतर काय होतं. षटकार येतो आणि त्यानंतर कमबॅक होतो. यावेळी देखील कमबॅक. चांगली गोलंदाजी. हाफ ट्रॅकर ठेवले. प्रत्येक चेंडू लाईन वरती ठेवलाय आणि प्रत्येक त्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती एक एक सिंगल दिले. 5 चेंडूचा खेळ झाला. 33 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आणि 3 विकेट आतापर्यंत माघारी गेल्यात. एक शेवटचा चेंडू. 32 शिराळ या टीमचे कॅप्टन आलेले आहेत अमित पाटील आणि दुसऱ्या साईडला आरबी 11चे कॅप्टन या. ओहो खेचला. आणखीन एक येतोय. किती वेळ शांत बसणार. एक तेरी एक मेरी. एक हात से दो एक हात से लो. गिव्ह अँड टेक. अप्रतिम फटका आणि तदनंतर धावसंख्या 39. मी म्हणेल जो स्कोर हवाय तो भेटला. अर्जुन कदमनं 11 चेंडू मध्ये 24 धावा ठोकल्यात ज्यामध्ये 3 षटकार. अप्रतिम बॅटिंग अर्जुन कदम आणि धावसंख्या 39. 40 धावेचं आव्हान दिलंय शाहूवाडी 11 या टीमला. गोपीदादा प्रतिष्ठान या टीमनं. अप्रतिम बॅटिंग अर्जुन कदमनं. का कॅप्टन आहे या टीमचा आणि पाटण 11चा का महत्वाचा खेळाडू म्हटलं जातं ते त्यानं शो केलाय. आरबी 11 कॅप्टन या कारण की 32 शिराळचे कॅप्टन आलेले आहेत. 40 धावा टार्गेट आहे. कॅप्टन आरबी 11 पाटण वॉरियर्स. पैलवान समीर भाई डिगे साहेब यांची ती टीम आहे. टार्गेट. नितीन कदम आलाय कॅप्टन. पहा सध्या अक्षय सलते ज्या पद्धतीने 7 चेंडू 6 धावा त्यानं केल्या. अनिल जाधव देखील माघारी घेतला मात्र संदीप ने दोघांची विकेट घेतली आणि त्यानंतर अर्जुन कदम 11 चेंडू 24 नॉकआउट. टॉस केला जातोय आमच्या विजय रेत्रेकर दादा यांच्या शुभ हस्ते. टॉस स्विंग केला. इम्पॉर्टंट होता आणि 32 शिराळ टीम न टॉस जिंकलाय. दे वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. 32 शिराळ टीम टॉस जिंकले. गोलंदाजी निवडले या टीम न. सध्या गोलंदाजीचा चार्ट दाखवला जातोय शाहूवाडी 11 टीम कडून. प्रदीप दलवीनं ज्या पद्धतीने गोलंदाजी आज केली आहे. स्वप्नील शिर्के आणि तदनंतर आपण पाहिलं तर किरण कांबळे. स्वप्नील शिर्के आणि किरण कांबळे. स्वप्नीलनं अगदी 2 विकेट आणि किरणनं 1 विकेट जरूर घेतली आणि त्यानंतर मॅच 40 धावेचं टार्गेट. लाईनअप पहा.
कुठल्याही सीझनचं क्रिकेट असो, गावी असो किंवा मुंबईला असो किंवा खेड्यात असो किंवा इतर कुठेही असो, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ज्या टीम्स आहेत त्या लाईनअप कधी विसरत नाहीत. ही शिस्त लागली आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असोसिएशनच्या संपूर्ण तालुक्याच्या टीम्सला. वाव, आज गोपीदादा पण खेळतायत, हे बढिया आहे. हरीश सलते पण खेळतोय वाटतं आज. येस, हे सर्व खेळाडू आज आहेत एकत्र. 40 धावा आव्हान करायचे शाहूवाडीला, रोखायचे गोपीदादा प्रतिष्ठानला. हाय क्वालिटी कॅमेरा, हाय क्वालिटी ब्रॉडकास्टिंग, फुल HD व्हिडिओ शूटिंग, ड्रोन व्ह्यू कॅमेरा आणि ब्रॉडकास्टिंग जर ओमसाई MTC सोबत करायची असेल तर अक्षय शेठ म्हात्रे तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर इझी आहे, 8080888182. ब्रँड आहे 8182. सगळ्या 4 व्हीलर्स आणि कारचे बाईकचे नंबर 8182 आणि मोबाईल नंबर ऑल्सो 8182. 12वे खेळाडू जाऊया मॅचच्या दिशेनं. 40 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवले शाहूवाडी टीमच्या समोर. आता गोलंदाजी गोपीदादा प्रतिष्ठान या टीमची कशा पद्धतीने होते ते देखील बघणं गरजेचं आहे. विकास शिर्के आणि संदीप वालांगडे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत शाहूवाडी 11 या टीम कडून. दोन्ही ओपनर मैदानामध्ये दाखल झालेत. पेअर या टीमची ओपनिंग जोडी या टीमची मैदानामध्ये 40 धावेच्या आव्हानासाठी दाखल झाली आहे. तर दुसऱ्या साईडला गोलंदाजीची जबाबदारी आज कशा पद्धतीने दिली जाते गोपीदादा प्रतिष्ठान टीम कडून. येस, जर मॅचच्या दिशेने ग्रीन सिग्नल अंपायरचा आणि सूरजला सध्या तुम्ही पाहता सूरज चाळके गोलंदाजीसाठी दाखल झालाय. कल्पतरू कुंभारगाव या टीम मधून खेळणारा गोलंदाज सध्या मैदानामध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 1 मध्ये मॅचला होतीये सुरुवात. पूर्वार्ध संपला आणि उत्तरार्धाला होतीये सुरुवात. सेकंड इनिंग. चाळीस धावा कशा पद्धतीने अडचणी आणेल आज गोपीदादा प्रतिष्ठान टीम. पहिला चेंडू यावेळी मात्र अगदी गोपीदादांच्या जवळ जरूर होता, मात्र चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत गोपीदादा सटकलेत, तिथेच थोडेसे खाली पडलेत. तर डाईव्ह गेली असती तिथपर्यंत, त्यांनी तो प्रयत्न थांबवला. पहा, एक धाव जरूर कंप्लीट केली. चिकी धाव, चोरीची धाव म्हणता येईल. हे क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट. वॉटर पार्कला जायची गरज नाहीये. तिकीट का काढता, या इथे मोफत स्लाइड्स आहेत तुम्हाला. ओहो, चांगला चेंडू, चांगला चेंडू, कम बॅक, चांगली गोलंदाजी. छोटा तीर वार करे गंभीर, तो हाच आहे का? कारण की ज्या पद्धतीने वेगानं चेंडू टाकला, दोन्ही टीम मध्ये छोटे तीरच होते. जे छोटे होते त्यांनीच मोठे खेळ केलेत. चांगली गोलंदाजी. यावी देखील हो एज होती, आवाज झाला. डिक्लेअर मध्ये एक धाव. एक एक कॅच बनवावी लागेल म्हणजे मॅच बनेल. कारण की इथे तुम्हाला अगदी फ्लेक्झिबल राहावं लागेल. फ्लेक्झिबल म्हणजे फटाफट कॅच पर्यंत पोहोचावं लागेल. थोड्या कालावधीमध्ये आपल्या क्वालिटीच्या जोरावर प्रत्येक खेळाडूच्या मनावरती राज्य करणारा युट्यूब चॅनल म्हणजे ओमसाई MTC. मिस्टर क्रिकेटरची ही कमेंट आहे, ती आत्ताच दाखवली आम्ही स्क्रीनला. तुमच्या कमेंट ज्या चांगल्या चांगल्या कमेंट्स आहेत, जी वावा करणाऱ्या कमेंट्स, त्या आम्ही स्क्रीनवरती दाखवणार. सो फटाफट कमेंट्स करा तुम्ही, त्या आम्ही इथून वाचून दाखवू. सबस्क्राईब करणारा देखील स्क्रीनवरती दाखवला जाईल. सो लक्षात घ्या. टेक्नॉलॉजी 2 धाबा. ओहो, यावे मात्र जाग्यावरून खेळाडू पोहोचेल का चेंडू पर्यंत? अगदी नाही. चेंडू अगदी पाण्याच्या डबक्यामध्ये बसलाय शांत, उचलला आणि फेकलाय. तो
तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. 4 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालाय. 12व्या खेळाडूची मजा आहे कारण की एवढी मोठी स्क्रीन अगदी जवळून त्यांना मॅच बघायला भेटते. 12th मॅन. यावेळी देखील थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी. अंपायर सांगतात जास्तच बाहेर आहे. अगदी 5 धावसंख्या स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. 5 विकेट अजून आलेली नाहीये. चेंडू 4 झाले. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. म्हणजे पहिल्या ओव्हर मधील 2 चेंडू बाकी असताना धावसंख्या 5 आहे. यावेळी देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची टॉप एज कदाचित डिक्लेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अगदी एक धाव इथे येते. तब्बल 5 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या 6 जाऊन पोहोचले. चांगली गोलंदाजी सूरज चाळकेचं कौतुक करेल. कल्पतरू चाळकेवाडीचा खेळाडू आहे पण पहिल्या ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने बांधून ठेवलंय शाहूवाडी टीमच्या दोन्ही ओपनर्सला. काय ऍक्शन रिॲक्शन पहा. बॅट्समनची चेहरा काय बोलतोय. हल्ली पुस्तकांपेक्षा चेहरे जास्त बोलतात आणि हा त्याचा चेहरा बरंच काय सांगून जातोय. विकास शिर्के. ओहो यावेळी मात्र उचलला. उचलून फेकून दिला बेधडक सडक वरती सीमारेषेच्या बाहेर. अगदी षटकारासाठी 5 चेंडू चांगले होते मित्रा पण 1 चेंडू आणि तदनंतर पत्ता बदली. अगदी शाहूवाडीचा बोलबाला. धावसंख्या 17 ऑन अ स्कोर कार्ड आणि शेवटच्या 6व्या चेंडूवरती षटकार लगावलाय. पहा काय फटका लगावलाय जाग्यावरून. धावसंख्या 12. नितीन हे क्रिकेट आहे म्हणजे 1 चेंडू तुमच्यासाठी काफी आहे. 0 टू हिरो. हा 1 चेंडू काफी होता की आधीचा त्याचा चेहरापट्टी आपण बघितली जो डिक्लेअर मध्ये गेला बॅटीच्या टॉपला लागून. त्या चेंडूवरती त्याला हाच फटका खेळायचा होता. तिथे कनेक्ट झाला नव्हता आणि तिथे नाराजगी स्पष्ट दिसून आली चेहऱ्यावरती विकास शिर्केच्या जो कॅप्टन आहे टीमचा. अनिल आलाय सध्या गोलंदाजीसाठी. अनिल जाधव काळ होता बॅट्समन म्हणून चर्चेत राहिला. आता काळ वेगळा आला. अष्टपैलू म्हणून चर्चेत राहिला. अनिल जाधव बाहुबली. त्याच्या समोर संदीप. मिस्टर संदीप सध्या पाहत आहे. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विकासला सध्या तुम्ही पाहताय स्ट्राइक वरती. यानंतर देखील मॅच आरबी 11 पाटण वॉरियर्स विपक्ष 32 शिराळा. संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील एक ऑफिशियली गुणलेखक क्वालिफाईड गुणलेखक अर्थातच अक्षय कदम त्यांचं देखील स्वागत आहे. इट्स अ डेड बॉल. हा डेड बॉल असेल लक्षात घ्या. म्हणजे पहिला डेड दिला जातोय आणि सेकंड बॉल जो असेल तिथे तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल नो बॉलने. इथून पुढे म्हणजे जेवढे चेंडू आता हाफ कीज मध्ये पडतील ते सर्व असतील नो बॉल्स. म्हणजे पहिला देवाचा 13 धावा स्कोर कार्ड वरती. 13 ऑन अ स्कोर कार्ड. ओहो यावेळी देखील हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न. अगदी खेळून काढला. खेळाडू वेगानं जातो. लॉंगॉनचा पहा चेंडू गॅदर केलाय. शुभम आहे. चेंडू पकडलाय. फेकी पहा. वॉट अ थ्रो यार. मात्र गोपी दादांची वेगळीच मेहनत चालली दुसऱ्या साइडला. 14 धावा. 13 धावा. 13 ऑन अ स्कोर कार्ड. 13 धावा. यावेळी देखील बॅडमिंटन फटका खेळायला भाग पाडला हाफ ट्रॅकर. आणि थोडंसं आपण पाहिलं तर एक मास्टरमाइंड गोलंदाजी असते. डोक्याने गोलंदाजी असते. डिक्लेअर मध्ये एक धाव. पुन्हा एकदा एक हाफ ट्रॅकर टाकले जातात वारंवार. एक गोलंदाजी मध्ये वेगळे पण आणलं जाते. ओहो बॅटीच्या रडामध्ये अर्जुन आहे. अर्जुन कडून चुकी होत नाहीये. महत्वाची विकेट होती आणि अर्जुन मात्र ही कॅच पकडली आहे. अर्थातच कॅप्टनची कॅच. बॅटर गॉन.
संदीप माघारी चालला, कॅप्टन आहे अजूनही संदीप माघारी जाताना तुम्ही पाहताय 7 चेंडू 11. पण महत्वाची कॅच आहे नितीन, कारण की ही कॅच ज्याची पकडले, ज्यानं 7 चेंडू मध्ये 11 धावा ठोकल्यात, तो संदीप मात्र आता माघारी जातोय. व्हॉट अ मॅच यार, पहिलीच मॅच बनत चालली आहे. पार रिप्ले टेलिकास्ट ओमसा एमटीसीच्या माध्यमातून बॅटीच्या रडामध्ये होता, बराच हवेमध्ये चेंडू, काय कॅमेरा वर्क आहे, शेवटपर्यंत चेंडू टिपला जातोय आणि पकडली गेली कॅच अप्रतिम. अनिल जाधवनं विकेट मिळवून दिले. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. चला थोडा स्पीडअप घेऊयात मित्रांनो, थोडासा आपण स्पीडअप घेऊयात मित्रांनो. भगवान कांबळे नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत. मॅच इथून देखील बनवू शकते हे माहिती आहे गोपीदादा प्रतिष्ठान टीमला. व्हाईट बॉलचा इशारा येतो, एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. व्हाईट बॉल. कधी रिप्ले पाहताय, 1 बाउन्स म्हणून देखील दंडित केले. आता व्हाईट बॉल, त्यामध्ये 1 बाउन्स दंडित. आणि तदनंतर आता मात्र मॅच मध्ये सध्या कसा कमबॅक केला जाईल शाहवाडी 11 या टीम कडून. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर फलंदाजाला माहिती होतं हा चेंडू न दिला जाईल, त्यामध्ये हात धुवून घेतला. नो +1, आत्ताच्या 2 आहेत. येणारा चेंडू फ्री हिटचा. हे क्रिकेट आहे, कारण की कधी इकडे तर कधी तिकडे. विकेट घेतली, अनिल जाधवचा बोलबाला चालू झाला आणि तदनंतर एका नो वरती लगेच खेळून काढला, म्हणजे हात धुवून घेतले. येणारा चेंडू फ्री हिटचा. धाव संख्या 17. 16 धावा. ओहो, यावेळी देखील बॅट अगदी स्विंग केली जाते. चांगला कमबॅक झाला, चांगली गोलंदाजी आता म्हणता येईल. तब्बल अजूनही 2 चेंडूचा खेळ, मात्र 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 1 to go. ओव्हर क्रमांक 2. 17 ऑन स्कोर कार्ड. महत्वाचा चेंडू या मॅचचा. हा देखील चांगल्या पद्धतीनं, पण विकेट किपरच्या हातातून निसटला. डिक्लेअर मध्ये 1 धाव जातीये. 1-1 धाव महत्वाची ठरेल या मॅच मध्ये आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 18 या आकड्यावरती जाते. 2 षटकामध्ये 18. 12 चेंडू, 22 धावेची गरज. 12-22. मॅच ऑन आहे, कारण की एक छोटीशी मुवमेंट, एक मोठा फटका, एक मोठी विकेट, मॅच कधीही पलटू शकते. आता थोडीशी चर्चा झाली. पहा, चौघं एकत्र आलेत. पोलार्ड, बाहुबली, गोपीदादा आणि कॅप्टन. चर्चा झाली गोलंदाजी कोणाला द्यायची आहे. अर्जुन एक बाकी आहे. समालोचक आणि युट्यूब मुळे, चला स्पीडअप घ्या. समालोचक आणि युट्यूब मुळे सर्व खेळाडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते, त्याचा तालुका आणि त्याच्या गावाचा ओळख होते. दत्ता धोंडे यांनी कमेंट केली. थँक्यू सो मच दत्ता दादा. चला स्पीडअप घ्या. अक्षय सलते. जसा कृष्णा कोयनेचा संगम, तसे ओमसाई एमटीसी आणि किरण मस्कर यांचा संगम. खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. राजेंद्र माटेकर यांची कमेंट आहे. थँक्यू सो मच राजेंद्र माटेकर. गोलंदाज अक्षय सलते. 12 चेंडू, 22 धावेची गरज. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मान्सून ब्लास्ट तुम्ही पाहता. आणखीन एक स्वप्न पूर्ण. ओहो, स्लोर बनवता. गती परिवर्तन, चांगला चेंडू हाताळला. सलतेवाडीचा खेळाडू अक्षय सलते. दुसऱ्या साइडला विकासला तुम्ही पाहता. हा चेंडू थोडासा आपण पाहिलं तर बाहेर ठेवला. स्लोर 1. फिंगर रोल केले होते या ओल्या चेंडूवरून. ओहो, यावेळी तुम्ही पाहता अगदी डेड बॉल. बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात नव्यानं. मॅच कधीही पलटू शकते, मॅच कधीही बदलू शकते, मॅच कधीही यू टर्न घेऊ शकते, कारण की अजूनही मॅच दोन्ही तराजूवरती आहे. 50-50%.
हो, यावी देखील आपण पाहिलं खेळाडू आहे. अनिल चेंडू पकडतोय, फेकतोय, अत्रो अगदी आरामामध्ये, कुठली धाव दिली जात नाहीये. पहा डॉट चेंडू येतोय, कमबॅक करता येतो, कमबॅक करावा लागेल कारण की अक्षय सलतेची ओव्हर इम्पॉर्टंट आहे. कारण की या ओव्हर नंतर शेवटच्या गोलंदाजावरती किती प्रेशर येईल ते सांगणारी गोलंदाजी आहे. पुढून खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, स्किट होतोय. चेंडू पडल्यानंतर नितीन जो आवाज येतोय तो स्किटचा आवाज येतोय. चेंडू पूर्णपणे स्किट होतोय. पहिले तिन्ही चेंडू डॉट आलेत, तिन्ही चेंडू होती, कुठली धावसंख्या नाहीये. आकडून ठेवले, थोडस पायामध्ये बेड्या ठोकल्या जातात मात्र गोलंदाज अक्षय सलतेनं. यावेळी देखील आपण हाफ ट्रॅकर तुम्ही पाहता, चेंडू टपक्यामध्येच राहील. एक धाव इथे कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करणार आहेत कारण की आता भगवान कांबळे असेल स्ट्राईक वरती. चार चेंडूचा खेळ झाला, 19 धावसंख्या, 1919 ऑन अ स्कोर कार्ड. ओहो, बेल्सला टपली मारून जातोय चेंडू आणि बॅटर होतोय गॉन. चांगला चेंडू, चांगल्या पद्धतीने हाताळलाय. या ओव्हर मध्ये मॅच बदलू शकते आणि कदाचित या ओव्हर मध्ये मॅच बदलते का हा प्रश्न आता उपस्थित झाला. त्यामध्ये आला पाऊस. आज अक्षय सलते बॅटिंग मधून धावा आल्या नाहीयेत पण गोलंदाजी मध्ये त्यानं चमक दाखवली आहे. RV11 संपूर्ण टीम दाखल झाले. 32 शिराळ सोबत ते खेळणार आहेत आजच्या दिवसामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला सुनील येळवे. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू यावेळी मात्र अगदी फेस करत असताना बॅटीची पुन्हा टॉप एज. आणखीन एक डिक्लेअर मध्ये या ओव्हरची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 20. आता 6 चेंडू 20 हवेत आणि अक्षय सलतेने फक्त 2 धावा खर्च करून 1 विकेट घेतली. काय गोलंदाजी आहे, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. त्यामध्ये पाऊस पडला म्हणजे पहिल्या 2 ओव्हर मध्येच मारून खेळणं जर गरजेचं असतं तर मजा आली असती. पश्चिम महाराष्ट्र बिग बॅश मध्ये सहभागी सर्व खेळाडू आणि समालोचकांचं हार्दिक शुभेच्छा. दत्ता धोंडे सर, थँक्यू सो मच फॉर कमेंट्स. सर्व कमेंट्स आम्ही लाईव्ह दाखवतोय आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना देखील आम्ही लाईव्ह दाखवतोय. खेळात हरलात तरी चालेल पण जिंकणारा स्वतःहून म्हणाला पाहिजे की माझ्या जीवनातील सर्वात कठीण खेळ खेळतोय. ही कमेंट दिले सरिता कदम यांनी. अर्जुन कदम आता गोलंदाजीसाठी. ओमसा MTC चे खास वैशिष्ट्य म्हणजे मैदानामध्ये अचूक क्षण ते दाखवतात. प्रवीण मातनेने कमेंट केले, थँक्यू सो मच प्रवीण. पहिला चेंडू खेळत असताना जिथे अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. आता येणारे 5 चेंडू आणि 19 धावेची गरज. प्रवीण मातने कमेंट त्याची तुम्ही पाहताय. ओमसा MTC चं कौतुक त्यानं केलंय. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा डिक्लेअर मध्ये जातोय चेंडू. अर्जुन कदम गोलंदाजीसाठी आलाय. अर्जुन नावाचा हुकमी एका शेवटी ठेवलाय गोपीदादा प्रतिष्ठान या टीमनं. ते देखील इम्पॉर्टंट होतं पण अर्जुन पर्यंत ओव्हर आणून दिली बाकीच्या गोलंदाजांनी. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी अपकट करण्याचा प्रयत्न. पुन्हा डिक्लेअर मध्ये 1 धाव जातीये की पळून घेतायत. लेट सी व्हॉट हॅपन. नाही, डिक्लेअर मध्ये चेंडू गेलाय 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 अगदी. येस, इट्स अ डिक्लेअर अंपायर. येस नितीन, आपण पाहतोय पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर मोठे फटके आले असते तर आता पाऊस आला असता तर सिंगल डबल चालू झाले असते. कल करसो आज कर, आज करसो अभी कर.
बिग हिट येतोय मिड विकेट रिजनच्या अगदी बाहेर जातोय. मॅच ऑन झाली आहे, मॅच बनवली आहे विकास शिर्केनं. आता येणाऱ्या दोन चेंडू मध्ये 11 धावेची गरज आहे. काय फटका खेळलाय शेवटच्या क्षणाला विकास शिर्के. शेवटपर्यंत हार मानत नाहीये. चेंडू मैदानामध्ये पोहोचला गेलाय. वा 2-11. यावेळी देखील सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न. गोपीदादा प्रतिष्ठान पाटण 11 टीम मॅच वरती पकड ठेवतीये. धोट आला 1-11. बघ नितीन या मॅच मध्ये या खेळपट्टीवरती 40 धावा देखील खूप आहेत. म्हणजे 40 धावाचं टार्गेट देखील तुम्ही डिफेंड करू शकता. सुरेख फटका आणि अवघ्या मी म्हणेल 7 धावाने 5 धावाने पराभूत झाले टीम शाहूवाडी टीम. फक्त 5 धाव्याने. सेकंड लास्ट ओव्हर जिथे धावा आल्या फक्त 2. अर्थातच अक्षय सलतेची ओव्हर ज्याच्यामध्ये 2 धावा आल्या. 3 इम्पॉर्टंट ओव्हर होती तिथे मॅच कमबॅक झाली. या मॅचचा महत्वाचा खेळाडू अक्षय सलते राहिला. महत्वाचा खेळाडू. नेक्स्ट मॅच लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. 32 शिराळा लाईनअप करून सर्वजण. आणि मी विनंती करेल मॅच झाल्यानंतर एकमेकांना शेक हँड करायचं. एकमेकांना आपण भेटा शुभेच्छा द्या कारण की आपल्याला क्रिकेटची